निकाल आम्ही कुठं पाहिली ती गोव्यामध्ये गाडी पहिली अशी गोव्याला चालते ना, मुंबई गोवा चालते गाडी. मग आज इथं पहिली वेळ आपल्याकडे आली. हा, मराठवाड्याची पहिली वंदे भारत आहे. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आज आहे मनमाडमध्ये. तो एसटीने मनमाडपर्यंत आलो. आता टाइम झालाय बघा 4:33 झालेले आहेत. मुंबई ते सोलापूर, दुसरी मुंबई ते गोवा, ह्या दोन वंदे भारतचा तुम्ही प्रवास पाहिलेलाच आहे आपला. आणि आता महाराष्ट्रामधील तिसऱ्या वंदे भारतचा आज आपण प्रवास करणार आहोत. ती म्हणजे मुंबई ते जालना. मराठवाड्याला मिळालेल्या पहिल्या वंदे भारतचा आपण आज प्रवास करणार आहोत. बाकी सगळी तुम्हाला डिटेल्स मी ह्या ब्लॉगमध्ये देणार आहे. मुंबईमधून काय टायमिंग आहे आणि जालन्यामधून सुद्धा काय टायमिंग आहे गाडी सुटण्याचा, ते तुम्हाला सगळं ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. खूप मजा येणार आहे प्रवासामध्ये. मुद्दामून मी इथून शूट करतोय कारण की पुढे मग 2 मिनिटाचा हॉल्ट असतो फक्त गाडीचा. जास्त वेळ थांबत नाही गाडी, त्यामुळे जास्त काही बोलता येत नाही. त्यामुळे पहिलं म्हणलं इथं बोलून घेऊया आपण. ही ट्रेन आली बघा पुण्यावरून आलेली, पुणे लखनौ. तर ही आहे मुंबई जालना जनशताब्दी एक्सप्रेस. म्हणजे मुंबईवरून तुम्हाला जालन्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. जसं की आता आपली पहिली वंदे भारत पण आहे आणि याच्या अगोदर हे सुद्धा ऑप्शन आहेच आहेत. पलीकडे लागली बघा नांदेड मुंबई तपोवन एक्सप्रेस आहे ती, मराठवाडा एक्सप्रेस. तर आपली गाडी मुंबई जालना वंदे भारत प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरती येते, ज्या ठिकाणी मी उभा आहे. आणि आपला जो कोच आहे तो आहे C2, सीट नंबर आहे 34. तर मंडळी आले आहे आपल्या मराठवाड्याची पहिली वहिली वंदे भारत एक्सप्रेस. हा आपला कोच आहे. चला मग जाऊया, आपल्या जागेवरती जाऊन बसूया. तर आपल्या गाडीचा टायमिंग जो आहे तो आहे 5:32 इथून मनमाडमधून. पण गाडी बघा किती वाजता आली, बरोबर 4:45 आली. म्हणजे गाडी बिफोर टाईम आलेली. बरेच दिवसानंतर आपल्या पुन्हा एकदा आलो आहे वंदे भारतमध्ये. आपला कोच आहे C2, सीट नंबर आहे 34. सीट होतं माझं पलीकडे. आता आपले जे सीट्स आहेत ते रेड कलरमध्ये तुम्हाला. तर गाडीचा टाईम झाल्याशिवाय गाडी काही निघणार नाही आहे. 5:32चा टाईम आहे गाडीचा इथून निघण्याचा. पाहू शकता लोक सेल्फी वगैरे घेते, तर आपण पण घेऊन येऊया फोटो पटकन. 5:23 झालेले आहेत. निकाल आम्ही कुठं पाहिली ती गोव्यामध्ये गाडी पहिली अशी. गोव्याला चालते ना, मुंबई गोवा चालते गाडी. मग आज इथं पहिली वेळ आपल्याकडे आली. हा, मराठवाड्याची पहिली वंदे भारत आहे. तर गाडीला अजून आज 6 मिनिटं बाकी, त्याच्याशिवाय गाडी काही निघणार नाही आहे. मराठवाड्याची ही पहिली वंदे भारत आहे आणि तो आज आपण प्रवास करतोय. इच्छा होती मुंबईमधनं प्रवास करायचा, पण ठीक आहे. आपल्याला पुढचा स्टॉप लागणार आहे, ते असणार आहे छत्रपती संभाजीनगर. 4 मिनिटं राहिलेले आहेत गाडी सुटायला, कारण की डोअर्स हे ऑटोमॅटिक असल्यामुळे पटकन क्लोज होतात. आपण राहायचो बाहेर, गाडी जायची जालन्याला. आता असं नको व्हायला, पटकन जाऊया. आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला दिलंच मी, तिकीट वगैरे किती आहे काय सगळं सांगणार आहे मी. टाईम बघू शकता, बरोबर 5:32 झालेले आहेत. गाडीचा ऑफिशियल टाईम आहे हा मनमाडमधून निघण्याचा. आणि गाडी आता निघते आपली मनमाडमधून एकदम परफेक्ट टाईमला. हे बघा, हो, वंदे भारतची अजून क्रेज काही गेलेली नाही आहे, पण लोक मस्त फोटो वगैरे काढते ना. हे बघा आहे क्रेज बघा, सगळे फोटो काढते ते. हे बघा आणि आता आपल्याला इव्हनिंग स्नॅक्स मी ॲड केलेले आहे तिकीटमध्ये. तर ते तुम्हाला दाखवतो मी, रिव्ह्यू देतो कसा आहे. हां, तर आलं पण स्नॅक्ससुद्धा आलेला आहे, पाणी बॉटल आणि हे बघा स्नॅक्स. ओके, थँक्यू. बॉटल ठेवू शकतो. तर हे आहे आपलं आजचं इव्हिनिंग स्नॅक्स, जे मी तिकीटमध्ये ॲड केलं होतं. सांगूया काय काय आहे याच्यामध्ये. पहिलं डिपार्चरचं पाहूया आपलं. मी गेटपाशी नव्हतो थांबलो. मोबाईलमध्ये चार्जिंग कमी आहे, 4% चार्जिंग आहे फक्त. थोडीशी चार्जिंग करून घेतो आणि तुम्हाला पुढचा सगळा रिव्ह्यू देतो. तर मंडळी मस्त नजारे चालू आहेत, पाहू शकता. आणि आपल्याला स्नॅक्ससुद्धा आलेला आहे. तर आपण बघूया काय काय याच्यामध्ये.
रिव्ह्यू देतो कसा आहे. स्नॅक्समध्ये एवढं काय नाही आहे, फक्त नॉर्मल तुम्हाला चिवडा वगैरे आहे. बाकी मला वाटतं हे वडे आहेत फक्त. तर हा समोर आहे आपला अंकाई किल्ला. मगाशी आपण एस टीमधनं पाहिला होता आणि आत्ता आपण ट्रेनमधनं बघतोय. रेल्वेमधून एकदम व्यवस्थित दिसतोय. तर स्नॅक्समध्ये तुम्हाला सांगतो काय काय आहे. तर याच्यामध्ये आहे कचोरी, हे आहे फ्रुटी फ्रेश काय आहे मँगोचं, कॉर्न पॉपकॉर्न आहेत, चिवडा आहे, हा टी आहे इन्स्टंट प्रीमिक्स टी. तर एवढंसं काहीतरी आहे स्नॅक्समध्ये. याचं जे तिकीट असतं त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड करावं लागतं आहे फूड, व्हेज नॉन व्हेज वगैरे. बाकी बघूया आता टेस्ट याची टेस्ट काय सांगणार आहे तुम्हाला. आणि आता आपल्याला पुढे छत्रपती संभाजीनगर लागणार आहे. तर पहिलं हे स्नॅक्स संपवतो आणि मग पुढे बोलूया. तर मी आत्ता कचोरी खातो. कचोरीची टेस्ट सांगू शकतो तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे गोड लागते थोडीशी, बाकी ठीक आहे. थँक्यू. चम्मच नहीं है. हाँ किसी से ठीक है ठीक है भेजो भेजो. 1 मिनट से ज़्यादा होगा तो चहासाठी तुम्हाला हे मिक्स करा, चम्मच नाही आहे आणि बोटानेच फिरवा. भारी वगैरे. चहा पण आपण ट्राय केलेलं आहे आणि कॉफी थँक्यू दिला बाबा शेवटी, नाही तर बोटानेच काम होतं. मग कधी पण तुम्हाला असं चहा वगैरे घेत असाल तुम्ही, पाणी गरम पाणी घेत असाल तर फक्त अर्धा कप घ्या, कारण की टेस्ट चांगली लागते. यात फुल कप भरून घेतला तर टेस्ट लागणार नाही त्याची, त्यामुळे फक्त अर्धा कप घेत जावं पाणी. आणि हे पूर्ण असं याच्यामध्ये मिक्स करायचं. तर टेस्ट बघूया आपण कशी. कोणतं स्टेशन आहे? नागरसोल क्रॉस करतोय आपण. टेस्ट बघूया. हो हो मस्त क्रिकेट चालू आहे. अरे वा बाय बाय. तर मंडळी स्नॅक्स वगैरे माझं झालेलं आहे कम्प्लीट. आणि आता जे राहिलं आहे फक्त चिवडा आणि लेके जावे, हेच राहिलेलं आहे. हे लेके जाव. तर हे आपण नंतर उतरल्यावरती खाऊया. बाकी आता काय अंदाजच पडणार आहे. पुढे आपल्याला छत्रपती संभाजीनगर लागणार आहे. तुम्हाला सगळे डिटेल्स देतो आता मी गाडीच्या, म्हणजे गाडीचा टायमिंग काय आहे, तिकीट दर काय आहे, मला किती तिकीट लागलं वगैरे. मुंबई जालना वंदे भारत ट्रेन नंबर आहे 20706. तिचं मुंबईमधून टायमिंग आहे दुपारी 1:10 आणि साधारण 8:30च्या दरम्यान ती गाडी जालन्यामध्ये पोहोचते. जालन्यावरून मुंबईसाठी ट्रेन नंबर आहे 20705 आणि तिचा टायमिंग आहे जालन्यामधून निघण्याचा पहाटे 5:05 आणि 11:55 गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. मी जे तिकीट बुक केलं होतं ते केलं होतं मनमाड ते जालन्यापर्यंत. त्याचं तिकीट दर आहे 658 रुपये, म्हणजे मी इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये इव्हिनिंग स्नॅक्स घेतले होते, त्यामुळे मला एवढं तिकीट पडलं आहे. तुम्हाला ते ऑप्शन असतं इव्हिनिंग स्नॅक्स तुम्हाला घ्यायचं आहे का नाही ते तुम्ही ठरवू शकता. मुंबईवरून जालन्याला येताना तुम्हाला जे स्टॉप्स लागणार आहेत ते सांगतो. दादर, ठाणे, कल्याण, त्यानंतर नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर आणि शेवट जालना. डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल कोणत्या स्टेशनला गाडी किती वेळामध्ये पोहोचते. पण मी त्यांना मगाशी सांगितलं होतं की क्लीन करा. ते फक्त बॉटल्स वगैरे उचलले, ते आहे तसंच ठेवलेले. तर इथं फूड रेस्ट आहे, इथं पाणी बॉटल होल्डर आहे. या ठिकाणी तुम्हाला चार्जिंग आहे, USB पण लावू शकता आणि तुमचा चार्जरसुद्धा लावू शकता. रीडिंग लॅम्प्स वगैरे दिलेला आहे, फक्त टच करायचं आहे. पण हे खराब झालेलं दिसतंय, हे पाहू शकता. एक तर काय लागतच नाही. हा लागलं, जरा लेट करंट आहे ते, त्यामुळे पाहू शकता. इथं तुम्हाला स्पीडसुद्धा दिसतं. आताच बघा इथं तुम्ही 98चं स्पीड दाखवत आहे तुम्हाला. आणि इथं एक स्क्रीनसुद्धा लावलेली आहे ज्यावरती तुम्हाला पुढचं कोणतं स्टेशन येणार आहे ते दाखवत आहे. इथं पण तुम्हाला डेट वगैरे दिलेली, स्पीड वगैरे किती आहे गाडीचं सध्या ते सुद्धा तुम्हाला इथं सगळी माहिती दिली जाते. डोर्स आहे ते आहे ॲटोमॅटिक, पाहू शकतो इथे. आणि हे वॉशरूम्स आहेत 2. हे इंडियन स्टाईलचं आहे आणि हे वेस्टर्न स्टाईलचं आहे. तर आपण पहिलं वॉशरूम चेक करूया कसे आहेत. या चेक करूया आपण. सोप डिस्पेन्सर आहे, हे बघा सोप आला. हात वॉश करायचे. हँड ड्रायर आहे इंडियन स्टाईलचं, ओकेमध्ये आहे, क्लीन आहे. आणि हा समोर तुमचा भाऊ असा दिसतोय, ओके का. तर चला आता आपण वेस्टर्न टॉयलेट बघूया. तर बसायचं सीट तुम्हाला वेगळं भेटणार आहे, फक्त बाकी सगळं सेमच आहे. सोप डिस्पेन्सर आहे, या ठिकाणी हँड ड्रायर आहे, बाकी इथं समोर मिरर आहे, क्लीन आहे. आणि इथं पाणी. असं वाटतं एखाद्या हॉटेलमध्येच आहे का असं बघा ना. तर थोडासा आवाज माझा घुमत असेल, थोडासा
बसण्यासाठी अशा प्रकारे आहे. एकदम पहिल्या डब्यामध्ये आणि एकदम शेवटच्या डब्यामध्ये असतं. तर इथं तुम्ही स्पेस बघा किती स्पेस आहे. हे तुम्हाला फक्त असं लॉक करायचं आहे, घुमवून असं फिरून हे लॉक. ओके, जागा भरपूर आहे या ठिकाणी. तर हा समोर आरसा आहे, सूप डिस्पेन्सर आहे या ठिकाणी पण आहे. इथं तुम्हाला हँड ड्रायर आहे, इथं बघून चालू आहे का? तर हे हँड ड्रायर इथलं चालू नाही आहे, बाकी सगळं ओके. बाकी टॉयलेट इथं आपलं इंग्लिश टॉयलेट आहे. तर संपूर्ण गाडी तरी छत्रपती संभाजीनगरला रिकामी होती. प्रवासी पाहू शकता किती राहिले. स्वागत आहे मंडळी तुमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये. गाडीचा टाईम आहे इथे येण्याचा 7:08, पण गाडी बिफोर टाईम आलेली. गाडी बघा किती वाजता आली, 6:51 झालेत. छत्रपती संभाजीनगर नाव झालं असून सुद्धा अजून औरंगाबाद डिस्प्ले होते, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि अजूनही याचा स्टेशन कोड आहे AWB. तर हार्डली फक्त 3-4-5 पॅसेंजर्स राहिलेले आहेत शेवटपर्यंत मला वाटतं. आता आपण एक्झिक्युटिव्ह चेअर्समध्ये जाऊया, तिथं पाहूया ते सीट्स वगैरे कशा आहेत. तर मंडळी हे बघा, हे आहे एक्झिक्युटिव्ह चेअर्स. तर अशा प्रकारचे आहेत आणि एक सुद्धा पॅसेंजर नाही याच्यामध्ये. सगळे उतरलेले दिसत आहेत. तुम्हाला अगोदर पण दाखवलेले आहेत मी. मस्त फोटोशूट वगैरे चाललेलं आहे इथं, शुभेच्छा वगैरे. तर याच्यामध्ये फरक एवढाच आहे की तुम्हाला याच्यामध्ये जागा जास्त भेटते, बाकी काय विषय नाही आहे. आरामदायी प्रवास होतो. आणि पुशबॅक दाखवतो तुम्हाला किती आहे हे बघा. एवढं असं सीट पुशबॅक होतं आहे आणि बाकी सीट्सची साईजसुद्धा मोठी. तुम्ही एकदम आरामशीर बसू शकता. समोर जर सांगायचं झालं तर सीटच्या तुम्हाला मधोमधच इथं चार्जिंगचे ऑप्शन दिलेले आहेत. इथे 110 वॅटचा चार्जर तुम्ही लावू शकता. इथे USB चार्जर लावू शकता. पायापाशी एक बटन आहे, हे तुम्हाला असं प्रेस करायचं आहे आणि सीट हे पूर्ण असं विंडोकडे सीट होतं. तर असं काहीचं आहे. बसूया आपण इथे. पूर्ण सीट दिसते आणि परत लॉक होते. आठवड्यातलं टायमिंग जर सांगायचं झालं तर सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. फक्त बुधवारची गाडी बंद असणार आहे. सगळे सीट्स रिकामे झाले छत्रपती संभाजीनगरला. 10 मिनिटांनी गाडी आता सुटेल आपली. आणि पाहू शकता या ठिकाणी पण गाडीची क्रेज किती आहे. सगळे फोटोशूट चालला इथं. तर बघा 7:03 झालेले दादा आणि मस्तपैकी फोटोशूट वगैरे चालू आहे. हे बघा सगळे फोटो काढतात आहेत. आणि सध्या ही वंदे भारत जी चालू आहे आता मुंबई जालना मुंबई, ती 8 डब्यांची आहे. त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे सीट पाहायला भेटेल, ज्या ठिकाणी असं एक मोठा टेबल असतो, म्हणजे दोन्ही साईडचे अशी लोक बसू शकतात मस्तपैकी. तर मंडळी स्पीड बघा तुम्ही, 98च्या वरती स्पीड नाही आपलं, तरी पण आपण बिफोर टाईम पोहोचतोय. ओ भाई, गाडीतले तर लाईटीच गायब झाल्यात. आली म्हणलं काय झालं. तर मंडळी प्रवास तर चालूच आहे. आणखीन गाडीविषयी जर सांगायचं झालं, माझं मत सांगतो मी तुम्हाला. तिकीट कॉस्ट जर सांगायची झाली तर जास्त आहे. म्हणजे माझ्याप्रमाणे तर मी कंटिन्यू काही वंदे भारतमध्ये प्रवास करत नाही. एखादी नवीन वंदे भारत आली आपल्या ह्याच्यामध्ये तर मी तुम्हाला एक रिव्ह्यू दाखवावा, कशी आहे आपली वंदे भारत ती दाखवावी, ह्यासाठी मी प्रवास करतो. पण तसं पाहायला गेलं तर सामान्य माणसाला हे तिकीट जर परवडल शक्यता कमीच आहे. लोक साधं जनरलमध्ये चाललं तरी तिकीट काढून बसत नाहीत. ह्या गाडीमध्ये कधी प्रवास करायचे आहे. म्हणजे असं म्हणत नाही की मी प्रवास करू शकत नाही, त्यांची काही अवकातच नाही असं नाही म्हणत आहे मी. पण आहेत लोक असे की जे तिकीटच काढत नाहीत. बाकी ते विषय जाऊ दे पैशाचा. आपल्या मराठवाड्याला पहिली वंदे भारत भेटली, त्यामुळे मी ह्या गाडीमध्ये प्रवास करतोय. बाकी काही विषय नव्हता. तसं मी करायचं असतं तर मुंबईमधून पण प्रवास केला असता, पण जास्त हे होईल. पुन्हा पुण्यावरनं मुंबईला जावा, मुंबईवरनं परत रिटर्न इकडं जालना. त्याच्यापेक्षा मग मधनं शॉर्टकट काढला, मी डायरेक्ट मनमाडला आलो. तुम्ही तो ब्लॉग पाहिला असेल कदाचित, आधी ब्लॉग बघचाल आणि मग नंतर तो बघचाल, असा विषय होईल. आपण चेक करूया की मुंबईवरून दुसऱ्या गाड्यांचं काय तिकीट दर आहे, म्हणजे मुंबईवरून जालन्यासाठी. ते आता आपण बघूयात बुक तिकीट. तर मंडळी पाहू शकता तुम्ही या ठिकाणी तिकीट दर किती आहे बघा. राज्य राणी एक्सप्रेसचं बघा तिकीट, साधं तिकीट आहे 180 रुपये आणि स्लीपरचं तिकीट आहे 295 रुपये. पुढे देवगिरी एक्सप्रेसचं बघा, स्लीपरचं आहे 265 रुपये. जनशताब्दीचं आहे 215 रुपये किंवा 670 रुपये आहे CCचं. जनशताब्दीचं पण सेमच तिकीट आहे ह्याचं आणि त्याचं. हे तिकीट बघताय का तुम्ही, 670 रुपये. हे 670 रुपये दिसतात, हे तुम्हाला मुंबईवरून आहे. आणि मी जे ह्या गाडीचं जे तिकीट बुक केलं आहे मनमाडवरून, मला तेवढं पडले 658 रुपये विथ स्नॅक्स. तर असा काहीसा फरक आहे तुम्हाला या तिकिटामध्ये. तपोवन एक्सप्रेसचं बघा,
CCचं 580 रुपये आणि 2S 165 रुपये जालन्यापर्यंत. आणि आता तुम्हाला वंदे भारतचं तिकीट दाखवतो मुंबईपासून जालन्यापर्यंत. तिकीट दर पाहू शकता इथं. चेअर कारचं आहे 1275 रुपये एवढं दाखवते इथं. एक्झिक्युटिव्ह चेअर्सचं बघा 2300 रुपये दाखवते. तर हा काहीसा फरक आहे. हे बघा 1382 रुपये. आता इथं तुम्ही चेक करू शकता की काय म्हणजे कसे कसे चार्जेस लागलेले आहेत. तर पाहू शकता तिकीट फेअर आहे 1275 रुपये, म्हणजे अशी टोटल तुम्हाला जाते 1382 रुपये. जरी तिथं तुम्हाला 1200 रुपये दिसत असलं तरी या ठिकाणी तुम्हाला टोटल तिकीट पडतं आहे 1300 रुपये. आता हेच तुम्हाला एक्झिक्युटिव्ह चेअरचं वेगळं लागेल. तुम्ही ठरवू शकता तुम्हाला कोणत्या गाडीने प्रवास करायचा आहे, वंदे भारतमध्ये करायचा आहे का दुसऱ्या गाड्यांमध्ये करायचा आहे. पण तुम्हाला फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घ्यायचा असेल की कशी आहे वंदे भारत काय, तर नक्की मी रिकमेंड करेल की एकदा तरी नक्की वंदे भारतने प्रवास करून बघा आणि फील घ्या तो. म्हणजे एकदम असं रिच असल्यासारखं फील येतो आणि विमानात बसल्यासारखं वाटतं एकदम. अजून तर मी काही विमानात कधी बसलेलो नाही आहे, पण ह्याच्यामध्येच मी समाधान मानतो की असं वाटतं की मी काही विमानातच बसले काय. आता पोहोचेल आपण जालन्याला आहे. तर इथं दिसत तर काहीच नाही आहे रात्र असल्यामुळे. बाकी थोडाफार मी प्रवास दाखवला तुम्हाला. मनमाडपासून 8:30चा टाईम आहे आपल्या गाडीचा जालन्यामध्ये पोहोचण्याचा. मला वाटतं बिफोर टाईमच जाईल गाडी पुन्हा एकदा. पहिलं तर वाटतच नव्हतं पोहोचल म्हणून मी, पण फायनली पोहोचलो आपण. कसं कसं आले तो जर तुम्हाला ब्लॉग पाहायचा असेल तर इथं मी लिंक देईन, नक्की बघा तो ट्रॅव्हल कसा झाला आहे आपला पुण्यापासून मनमाडपर्यंत. म्हणजे तुम्हाला कळेल की ह्या गाडीसाठी मी काय स्ट्रगल केलेलं आहे. Thank you for traveling with Indian Railways. तर पुन्हा एकदा फोटो सेशन सुरू झालेलं आहे. पोचलो आहोत आपण आता जालन्यामध्ये आणि पुन्हा एकदा आपण बिफोर टाईम आलेलो आहोत. आता टाईम बघा किती झालं आहे. आता वाजलेत बघा 8:05 झालेले आहेत. तर गाडीचा येण्याचा ऑफिशियल टाईम आहे 8:30 वाजताचा, पण गाडी लवकर आलेली आहे. की वेळापत्रकामध्ये चेंज वगैरे होऊ शकतो. जेव्हा तुम्ही तिकीट बुक करचाल तेव्हा एकदा टाईम वगैरे चेक करून घ्या. आणि इथं पलीकडे लागली ती आहे जनशताब्दी एक्सप्रेस, जी आपण मनमाडमध्ये पाहिली होती. तर असा काहीसा छोटासा प्रवास होता आपला मनमाडपासून ते जालन्यापर्यंत. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग, हा प्रवास आणि मराठवाड्याची पहिली वंदे भारत तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही इंटरेस्टेड आहात का हा प्रवास करण्यासाठी ते पण सांगा. तर भेटूया अशा आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय बाय, सायनिंग ऑफ. जय महाराष्ट्र.